मला वाटतं बोलायला काय लागतो, शब्द शस्त्र आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं शब्द शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. काय तुकाराम महाराज शब्दांचं वर्णन करतात. आणि म्हणून शब्द नीट वापरा. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांचे जंगल जागृत राहावं. आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू? नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील, फार फार तर मेहुण्यासाठी, मेहुणीसाठी. ह्याच्या पलीकडं आपलं नाही. आणि ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. अरे काय लोकांनी अवहेलना केली, किती लोकांनी त्रास दिला. इंद्रायणीमध्ये आंघोळीसाठी पाऊल ठेवायला लागले ज्ञानोबा, तो लोकांनी आंघोळ करू दिली नाही. तुम्ही संन्यासाची पोरा, तुम्हाला इथं पाय ठेवायचा अधिकार नाही. ज्ञानोबा म्हटले मी जर इंद्रायणीत पाऊल ठेवलं तर काय होईल? धर्म मार्तंडांनी सांगितलं तुम्ही जर इथं पाऊल ठेवलं तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल. ज्ञानोबांनी इंद्रायणीचं पाणी असं उंजळीत उचललं आणि सांगितलं या उंजळीत दिसणारा चंद्र साक्षात गंगेत दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीमध्ये दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का? मग मी इथं पाय ठेवल्यानंतर हे पाणी अपवित्र होईल कसं? इंद्रायणी साक्षात गंगा आहे, ती अपवित्र होईल कशी? लोकांनी सांगितलं हुज्जत घालू नकोस. ज्ञानोबा धाडसानं पाऊल ठेवायला लागले तर दगड धोंडे घेऊन लोक मागं लागली आणि ज्ञानोबांना इंद्रायणीतून पिटाळून घरी लावलं. घरी जाता जाता थोडेसे खरचटलं, हाताला लागलं, झोपडीत एका कोपऱ्यात जाऊन ज्ञानोबा रडत बसले. आणि रुक्मिणीनं जवळ घेतलं, आईनं जवळ घेतलं आणि विचारलं ज्ञाना रडतोस का? पण ज्ञानोबांनी सांगितलं नाही की लोकांनी माझी अवहेलना केली का तर आईला वाईट वाटू नये. किती दुःख सहन करावं. अहो मुक्ताईला मांडे भाजून खायचे होते तर लोकांनी खापर दिलं नाही. एवढा लोकांनी त्रास दिला, एवढी अवहेलना केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर मागायची वेळ आली भगवंताकडे तर हे सगळं विसरले हो ज्ञानोबा. आपण ज्ञानेश्वरी वाचली असेल, ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी त्यांच्या जगण्यातलं दुःख व्यक्त केलंय? मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. देवा ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. काय मनाचा मोठेपणा आहे व्हा. मला या दोन लोकांचा फार हेवा वाटतो. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज. भगवान श्रीकृष्णाचा याच्यासाठी काय अफाट वक्तृत्व आहे कृष्णाचं. आता इथं तुम्ही मला बोलायला बोलवलंय, काय हो बोलायला लागतंय? इतकी सुंदर सिस्टीम आहे, मस्त ऑडिटोरियम आहे, तुम्ही छानपैकी ऐकतायत, मला काय बोलायला अडचण आहे? भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं? असं सभागृह होतं एसी, माईक सिस्टीम वगैरे, आणि आता कृष्ण उभा राहिलाय आणि गीता सांग. अरे कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली, जिथे आता युद्ध सुरू होईल, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, शंख फुंकले जातील, मृत्यूचा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील, आणि तिथे कृष्ण गीता सांगतो अर्जुना ऐक मला काय सांगायचंय. आणि त्यावेळेस सांगितलेली गीता पुढचे हजारो वर्ष तुम्हाला मला प्रेरणा देते. काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाच्या वक्तृत्वाचं. आणि दुसरीकडे मला हेवा वाटतो ज्ञानोबांच्या वक्तृत्वाचा. काय ज्ञानोबांचा कॉन्फिडन्स आहे, काय ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे. आपल्यापैकी इथं कोण शिक्षक आहे का? त्यानं सांगावं उद्या तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. काय आत्मविश्वास आहे ज्ञानेश्वरांचा. ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, माझ्याकडे एकदा लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. या तिन्ही जगामध्ये आनंद भरून टाकील. काय आत्मविश्वास आहे हा. आणि इकडे भगवान कृष्ण सांगतो अर्जुना शस्त्र उचल, माझे चुलते काके अमुक तमुक नातेवाईक हे असलं काही मनात आणू नको, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, शस्त्र उचल. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला कृष्ण शस्त्र उचलायला लावतो आणि संहार होतो. कितीतरी योद्धे मृत्यूला सामोरं जातात. इकडे कृष्ण शस्त्र उचलायला भाग पाडतो अर्जुनाला. आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तो, जे खळांची व्यंकटी सांडो,
ज्ञानोबा असं म्हणू शकले असते की नाही, जे खल आहेत ते मरो. पण ज्ञानोबा असं नाही म्हणत, जे खल आहेत ते मरो. ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी, त्यांच्यातली जी वाईट बुद्धी ना देवा, तेवढी सांडू दे. आणि पुढचं वाक्य तर इतकं गोड वापरलंय, तया सत्कर्मिरती वाढो. रोप छोटं असेल तर वाढो म्हणतात, आणि रोप नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा रुजो म्हणू शकले असते, पण ज्ञानोबा म्हणतात वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर्मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. मैत्रजीवांचे शब्द कधी वापरलाय? शेकडो वर्षांपूर्वी मैत्रजीवांचे हा शब्द वापरलाय. तुम्ही मी आत्ता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो. काय अफाट आहे हो हे सगळं. काय ज्ञानोबांची भाषा, काय ज्ञानोबांच्या बोलण्यातला गोडवा. मला वाटतं तो गोडवा जरी घेता आला ना, तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. काय ज्ञानोबांची भाषा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं, याच्या इतकं काय प्रेम असू शकतो. आपल्याला नीट प्रेमानं कुणाशी बोलता येत नाही. ज्ञानोबा अवगुण शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. उकाराची भाषा आहे. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. ही उकाराची भाषा कुणाची भाषा आहे हो? ही आईची भाषा आहे. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणल, पण घरी गेल्यावर आई बाळू म्हणते. जग तुम्हाला गणेशराव म्हणल, घरी गेल्यावर आई गणू म्हणते. आई उकार लावते. ही उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात, आणि म्हणून जग ज्ञानोबांना माऊली म्हणतं. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आणि आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे, आणि ती भावना आपल्याला जपता आली पाहिजे. मला वाटतं बोलायला काय लागतो, शब्द शस्त्र आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, शब्द शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. काय तुकाराम महाराज शब्दांचं वर्णन करतात. आणि म्हणून शब्द नीट वापरा. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे जंगल जागृत राहावं.